सगळीकडे इंस्टाग्रामवर रीलवर सध्या तरी एकच रील फीडमध्ये आहे. यज्ञा मालेगावमधील डोंगराळे गावातील 3.5 वर्षाची चिमुकली, तिच्यावर तिच्याच गावातील एका नराधमाने अत्याचार केला आणि तिच्या डोक्यात दगड टाकून अक्षरशः तिचं मारून टाकलं तिला. जेव्हा ही गोष्ट मला कळली त्यावेळेस माझ्या नुसता काळजाचा थरकाप सुटला. अशा गोष्टी वारंवार घडतच चालल्यात. आता साताऱ्यामधील आर्यावर तसाच आणखी एक बळी. त्या चिमुकलीच्या आईबापांचे काय हाल झाले असतील किंवा जेव्हा तिच्यावर ही वेळ आली त्यावेळेस तिचं काय झालं असेल. नुसतेच कॅन्डल घेऊन, मोर्चा काढून, असे आंदोलन करून तिला न्याय मिळेल सांगता येत नाही. अशा लोकांना ना भर चौकामध्ये जाळलं पाहिजे. कारण सध्या ही आहे, आपण दुसरीकडून वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या लहान लेकरांसोबत असे अत्याचार होताना बघतोय. काय सांगावं, आपल्या भागातील एखादी कधी असेल तर ही वेळ येऊच नये. त्यासाठी असे विचार कुणाच्या डोक्यात येण्याआधीच त्यांना अशा शिक्षा भेटायला पाहिजे की पुढला डोक्यात असा विचार करायच्या आधी सुद्धा 10 वेळेस विचार करेल, 100 वेळेस विचार करेल. आजकाल बायकांना हे कपडे घातले, ते कपडे घातले, पोरींनी हे कपडे घातले म्हणून तिच्यासोबत असं झालं असं बोलतात. आता त्या 3.5-4 वर्षाच्या चिमुकलीचा काय यात दोष? तिचं काय? आपसी मतभेदांमुळे फक्त राग काढण्यासाठी तिच्यावर राग निघाला तो. माझ्याकडून काय चुकलं असेल तर मी खरंच माफी मागते. माझ्या भावनेच्या भावामध्ये काय बोलून गेले असेल तर. पण मला वाटत नाही मी काय चुकीचे बोलले असेल. यज्ञाला न्याय मिळालाच पाहिजे.